ससा आणि कासव. एका घनदाट जंगलात ससा आणि कासव नावाचे दोन मित्र राहत होते. ससा आपल्या वेगवान धावण्याच्या क्षमतेसाठी ओळखला जात असे आणि त्याला त्याच्या वेगाचा खूप गर्व होता. तो नेहमीच इतर प्राण्यांना शर्यतीचे आव्हान देत असे आणि सहजपणे जिंकत असे. दुसरीकडे कासव हळू चालणारा पण अत्यंत धैर्यशील आणि सातत्यपूर्ण होता. एके दिवशी ससा आणि कासव यांच्यात चर्चा सुरू झाली. सशाने आपल्या वेगाचा गर्वाने उल्लेख केला आणि कासवाला चिडवू लागला. कासवाने शांतपणे उत्तर दिले, ससे भाऊ, तुझ्या वेगाचा तुला एवढा गर्व असेल तर चल माझ्याबरोबर धावण्याची पैज लाव. सशाला हे खूप हास्यास्पद वाटले, पण त्याने आव्हान स्वीकारले. शर्यतीचा दिवस आला. जंगलातील सर्व प्राणी या अनोख्या शर्यतीसाठी जमले होते. शर्यतीची सुरुवात झाली. ससा वेगाने धावू लागला आणि काही वेळातच कासवापेक्षा खूप पुढे गेला. रस्त्यात सशाला वाटले की कासवाला खूप वेळ लागेल, त्यामुळे त्याने झाडाखाली थोडा आराम करण्याचे ठरवले. तो झोपला आणि त्याला गाढ झोप लागली. दरम्यान कासव थांबला नाही. तो आपल्या संथ पण सातत्यपूर्ण गतीने पुढे जात राहिला. त्याने ठरवले होते की शर्यत पूर्ण करायचीच. काही वेळानंतर कासव सशाच्या जवळून गेला, पण ससा अजूनही झोपलेला होता. कासवाने शांतपणे आपला मार्ग सुरू ठेवला आणि शेवटी शर्यतीचे लक्ष्य गाठले. जेव्हा सशाची झोप पूर्ण झाली तेव्हा त्याने पाहिले की कासव अंतिम रेषेपर्यंत पोहोचणार होते. ससा वेगाने धावला, पण खूप उशीर झाला होता आणि कासवाने शर्यत जिंकली. शिकवण. ही गोष्ट आपल्याला शिकवते की गर्व आणि अति आत्मविश्वासामुळे अपयश येऊ शकते, तर धैर्य, सातत्य आणि संयमाने यश मिळते. आपल्या क्षमतांवर गर्विष्ठ न होता सतत प्रयत्नशील राहणे महत्त्वाचे आहे. ही कथा आपल्या जीवनातील अनेक पैलूंना लागू होते, जिथे सातत्यपूर्ण प्रयत्न आणि धैर्याने आपण यश मिळवू शकतो, जरी आपली गती संथ असली तरी.